राज्यातल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी काल महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली आणि यावेळी ठाकरे बंधूंनी व्हीव्हीपॅटवरून आक्रमक भूमिका घेतली। देशात सध्या कुठेही निवडणुका नाहीत आणि त्यामुळे व्हीव्हीपॅट आणा अशी मागणी राज ठाकरे यांनी आयोगाकडे केली। तर मतदान कोणाला जातं हे कळत नाही असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी मतदार यादीतल्या गोंधळावर नाराजी व्यक्त केली। तर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी काही परखड सवाल उपस्थित केलेले एकदा आपण पाहूया। निवडणूक लागलेली नाही तरी मतदार नोंदणी बंद का केली असा प्रश्न राज ठाकरेंनी केला। त्यामुळे नुकतंच 18 वर्ष पूर्ण केलेल्या युवकांना मतदान करता येत नाही असंही त्यांनी म्हटलंय। जे आज 18 वर्ष पूर्ण करतायत त्यांनी मतदान करू नये का असाही सवाल राज ठाकरेंनी केलाय। अनेक जिल्ह्यात 2-2 ठिकाणी मतदारांची नावं आहेत, त्याचं काय करायचं असाही त्यांनी सवाल आयोगाला केला। मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे, या घोळाचं काय करायचं? मतदार यादीमधील एका मतदाराच्या मतदान ओळखपत्रावर पाहिलं असता वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी आहे ही बाब राज ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिली। निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ आहे, तुम्ही निवडणुकांना सामोरे कसे जाता असा सवाल त्यांनी केलाय। राज ठाकरेंनी जनतेच्या आणि उमेदवारांच्या मनातील प्रश्न बेधडकपणे विचारले। 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहेत, आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का असं राज ठाकरेंनी विचारलंय। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही व्हीव्हीपॅट मशीन लावा अशी सूचना राज ठाकरेंनी केली आहे। सामनाच्या अग्रलेखातून निवडणूक आयोगावर टीका करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाचं काम हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत आणि मतदार यादीतला भ्रष्टाचार दूर करण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाकडे निवडणूक आयोगानं दुर्लक्ष करू नये, जर दुर्लक्ष केलं तर पुढे बरेच मोठं महाभारत घडेल असा इशारा सामनाच्या या अग्रलेखातून निवडणूक आयोगाला देण्यात आलेला आहे। तर एकदा आपण पाहूया सामनाच्या या अग्रलेखामध्ये नेमके काय काय महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत। तर मतदार याद्यांपासून निवडणुकीपर्यंत सगळे पारदर्शकपणे पार पाडण्याचं जे काम निवडणूक आयोगानं करायचंय ते काम सध्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या मेहनतीने करत आहेत। निवडणूक निष्पक्ष पारदर्शक होण्यासाठी संविधानानुसार प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावण्याचं कर्तव्य पार पाडता यावं यासाठी मतदार यादीतला भ्रष्टाचार दूर करण्याचं हे एक आंदोलन आहे। पण निवडणूक आयोगानं त्याकडे दुर्लक्ष केलं तर पुढे काय? पुढे बरंच मोठं महाभारत घडू शकेल हा इशारा देण्यासाठी सर्व पक्ष व निवडणूक आयोगामध्ये खलबतं सुरू आहेत आणि त्यांना यश मिळो। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी सीमा आढ्यात आपल्याबरोबर जोडल्या गेल्या। सीमा, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे कारण आज काल झालेल्या बैठकीचा दुसरा अंक असणार आहे। निवडणूक आयोगाला वेळ हवा होता ही सगळी उत्तरं देण्यासाठी आणि आज महत्त्वाची बैठक पुन्हा एकदा असणार आहे। काय काय नेमक्या आजच्या घडामोडी असणार आहेत? काय सगळा हा आजचा बैठकीचा कार्यक्रम असणार आहे? पत्रकार परिषदही होणार आहे का? नक्कीच अनुपमा, कालची बैठक अतिशय महत्त्वाची आणि वादळी ठरलेली होती। विरोधी पक्षाचे जे प्रमुख आहेत, पक्षप्रमुख आहेत वेगवेगळ्या पक्षाचे, त्यांनी थेट निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेतलेली होती आणि जे प्रश्न खरं तर आत्तापर्यंत निर्माण केले जात होते, मतदार प्रक्रिया जी महाराष्ट्रामध्ये पार पडली त्या संदर्भात अनेक प्रश्न काल विचारले गेले आणि त्या प्रश्नांचं उत्तर खरं तर आयोगाकडनं अपेक्षित होतं। आणि फक्त उत्तर अपेक्षित नव्हतं तर जे घोळ आतापर्यंत आम्ही अनुभवते, जी माहिती आतापर्यंत राजकीय पक्षांकडे उपलब्ध झालेली आहे अनेक घोटाळ्यासंदर्भात, तर ते घोटाळे कुठेतरी तुम्ही आत्ता कमी करून किंवा मग त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढून तरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीला तुम्ही सामोरे जा असं राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी काल मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं। आणि अनेक प्रश्न म्हणजे वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले गेले होते जे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत नव्हते। त्यामुळे आजची बैठक ही महाराष्ट्र आयोगाचे जे अध्यक्ष आहे, महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत त्यांच्यासोबत आज बैठक पार पडणार आहे। सोबतच मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत तेही आज या बैठकीला उपस्थित राहतील आणि सगळे जे मुद्दे म्हणजे कालचे जे मुद्दे होते ते पुन्हा चर्चेले जातील आणि त्यावरती नक्की काय तोडगा काढला जाणार, मतदार यादीमध्ये ज्या लोकांची 2-2 वेळा नावं आहेत ते लोक कशा पद्धतीने मतदान करणार, सोबतच बापाचं वय जास्त कमी आहे आणि मुलांचं वय जास्त दाखवलेला आहे। अनेक प्रश्न काल उपस्थित केले होते। लोकसभेवेळी जी मतदार यादी होती तीच मतदार यादी
अगदी सीमा, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. आपण आणखी चर्चा करणार आहोत या संदर्भात वेळोवेळी. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या.